नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 2 मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ सेट आणि पुढील त्याच्या खालचाच लगे प्रॅक्टिस सेट आहे 1.2 हा आपण बघणार आहोत. मित्रांनो, याच्या आधी आपण सेट म्हणजे काय एकदम बेसिक कन्सेप्ट, तसेच सेट लिहायचा कसा, पुन्हा सेटच्या जे दोन मेथड होत्या, लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड, त्या पण आपण बघितल्या आहेत. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पण आपण सोडवलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्याच्या आधी तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. आता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं, टाइप्स ऑफ सेट्स म्हणजे सेटचे प्रकार बघायचे आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे सेटचे जे एलिमेंट असतात, सेटमध्ये काय घटक असतात, किती असतात, याच्यावरून काही सेटचे प्रकार पडलेत ते आपण आता उदाहरणाने समजून घेऊ. बघा मित्रांनो, पहिलं उदाहरण काय बघा, अ सेट ऑफ इवन प्राईम नंबर. मित्रांनो, इवन माहीत झालं तुम्हाला, अ सेट ऑफ इवन प्राईम नंबर आपण एक्झरसाइज मध्ये पण सोडवले. काय बाबा, प्राईम नंबर कुठून सुरू होतात, 2 3 4 2 3 5 7 11 13 17 19, बरोबर. आता मित्रांनो, पण त्यांनी काय विचारलं, आपल्याला इवन विचारलाय. कोणता इवन, प्राईम मधला इवन. मित्रांनो, प्राईम नंबर्स मध्ये एकच इवन नंबर आहे, कोणता, 2, बरोबर, 2. मग मी त्याचा सेट काय लिहिणार मित्रांनो, समजा कॅपिटल ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 2, बरोबर. मित्रांनो, ह्याच्यामध्ये घटक किती आले मित्रांनो, एलिमेंट किती देतात, एकच एलिमेंट आहे, ओनली वन एलिमेंट, बरोबर आहे. एलिमेंट किती याच्यामध्ये, ओनली वन एलिमेंट, ओनली वन, बरोबर आहे. एकच एलिमेंट ज्या सेटमध्ये असतो, ज्या सेटमध्ये ओनली वन एलिमेंट असतो, त्याला आपण सिंगलटन सेट म्हणतो. काय म्हणतो बघा, सिंगलटन सेट. काय, सिंगलटन सेट म्हणजे ज्या सेटमध्ये एकच घटक असतो त्याला आपण सिंगलटन सेट म्हणतो, बरोबर. त्यानंतर आता मित्रांनो, दुसरं एक्झाम्पल बघा, काय, अ नॅचरल नंबर लेस दॅन 1, बरोबर. मित्रांनो, आता नॅचरल नंबर कुठून सुरू होतात बघा, 1 2 3 4 आणि पुढे सो ऑन, बरोबर. पण ते काय म्हणते, अ नॅचरल नंबर लेस दॅन 1 म्हणजे एक पेक्षा लहान नॅचरल नंबर. आता मित्रांनो, एक पेक्षा लहान नॅचरल नंबर असतो का, नसतो. काही जण म्हणतात सर 0, पण 0 नॅचरल नंबर आहे का, 0 हा होल नंबर आहे. म्हणजे आता बघा, या सेटमध्ये आपल्याला काही लिहायला घटक आहे का, एक पेक्षा लहान नाहीच कोणता नॅचरल नंबर. मग मी काय लिहिणार मित्रांनो, कॅपिटल बी सेटचं नेम कर्ली ब्रॅकेट आणि एम्प्टी सेट दाखवणार. एम्प्टी म्हणजे रिकामा, रिक्त, नल सेट, बरोबर. किंवा ह्यालाच पण आपण असं डिनोट करतो बघा, काय, आता ह्याला वाचायचं कसं, ह्याला वाचायचं फाय. काय वाचायचं, फाय. म्हणजेच ह्याला आपण काय म्हणतो, रिक्त संच, एम्प्टी सेट, नल सेट. ह्याच्यात घटक किती होते मित्रांनो, 0. घटक किती मित्रांनो, 0. काहीच एलिमेंट नाहीत, म्हणून त्याला आपण रिकाम्याला काय म्हणतो, एम्प्टी सेट म्हणतो. काय म्हणतो, एम्प्टी सेट किंवा नल सेट, नल पण म्हणतो आपण, नल सेट. कळालं मित्रांनो. ज्यामध्ये एक घटक असतो, ज्यामध्ये एक एलिमेंट असतो, त्या सेटला आपण सिंगलटन सेट म्हणतो. ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट नाही, काहीच नाही, काहीतरी दिसत तुम्हाला नाही, बरोबर, त्याला काय म्हणायचं, एम्प्टी सेट किंवा नल सेट. त्याला दर्शविण्याचं सिंबल कोणता आहे, फाय, बरोबर. त्यानंतर आता मित्रांनो, तिसरं उदाहरण बघा, डेज इन अ वीक. आपल्या सर्वांना माहिती आहे, आठवड्यामध्ये किती वार असतात, 7 वार असतात. आपण लिहून घेऊया बघा, कॅपिटल सी, मंडे, ट्यूजडे, वेडनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे, बरोबर आहे मित्रांनो. किती वार आहेत, 7 वार आहेत. मित्रांनो, लिमिटेड आहेत का नाही वार, वार वाढणार आहेत का, नाही, बरोबर. हे 7च राहणार आहेत, बरोबर. लिमिटेड आहेत म्हणजे ह्याच्यातले एलिमेंट कसे आहेत, लिमिटेड आहेत. किती आहेत ते घेऊन देणं नाही, पण कसे आहेत, लिमिटेड आहेत. अनलिमिटेड नाहीत ना, वार 7च असतात ना. बघा आता मित्रांनो, ह्याच्यातले घटक किती झाले, लिमिटेड झाले. मर्यादित म्हणायचं त्याला, काय, मर्यादित म्हणायचं. त्याला काय म्हणायचं मित्रांनो, फायनाइट. आपण माहिती आहे ना, इनफायनाइट म्हणजे अनंत. बघा, नॅचरल नंबर कसे अनंत, माहिती आहेत का कोणाला किती आहेत, ते अनंत आहेत. पण इथं माहिती आहेत ना, वार आपल्याला माहिती आहेत ना किती आहेत बाबा, 7 वार आहेत. इनफायनाइटचं विरुद्धार्थी फायनाइट. म्हणजे बघा, लिमिटेडला काय म्हणणार मी, फायनाइट सेट, फायनाइट सेट. आता मित्रांनो, शेवटचं एक्झाम्पल बघा, काय म्हणते, सेट ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच किंवा सेट ऑफ नॅचरल नंबर्स. बघा, मी तर लिहिलं मित्रांनो, 1 2 3 4 सो ऑन. हे संपणार आहे का, सेट संपणार. लिमिट काय दिलं की मी, काहीच लिमिट दिलेली नाही. बघा, एन, कॅपिटल एन, काय, 1 2 3 4
5 सो ऑन, बरोबर आहे. हे संपणार आहे मित्रांनो, हे इनफायनाईट आहे. काय आहे? इनफायनाईट, अनंत आहे. बघा ह्याच्यात आता एलिमेंट किती मित्रांनो सांगू शकतात का तुम्ही? सांगू शकत नाहीत ना. किती? अनलिमिटेड. काय? अनलिमिटेड. नंबर ऑफ एलिमेंट किती त्याच्यात? अनलिमिटेड. म्हणून ह्याला आपण काय म्हणणार? इनफायनाईट सेट. सिंपल. काय मित्रांनो? इनफायनाईट सेट. मित्रांनो आणखी एकदा आपण रिवाइज करूया. बघा, ज्या सेटमध्ये एकच घटक असतो, किती? एकच घटक आहे ना, एकच घटक, त्याला काय म्हणायचं? सिंगलटन सेट. ज्या सेटमध्ये एकही घटक नाही किंवा त्याला आपण फायने दर्शवितो त्याला काय म्हणायचं? एम्प्टी सेट किंवा नल सेट. आता दुसरा आहे मित्रांनो, बघा किती? 7 वार आहेत, किंवा वर्षातले महिने म्हणलं 12 महिने, बरोबर. किंवा पृथ्वीतले मी कॉन्टिनेंट म्हणलं, म्हणजे आपल्या अर्थवरले कॉन्टिनेंट म्हणलं, किती? 7 येणार आहेत. पुन्हा प्लॅनेट विचारले आपल्या सोलर सिस्टीम मधले 8 येणार. फायनाईट आहे ना, लिमिटेड आहेत ना, फिक्स आहेत ना, त्याला काय म्हणायचं? फायनाईट सेट. आता मी नॅचरल नंबरचा सेट लिहिला. नॅचरल नंबर एंड होतात का कुठं? नाहीत होत. इनफायनाईट आहेत, अनलिमिटेड आहेत. किंवा मी होल नंबरचा सेट म्हणला, किंवा मी इंटिजरचा म्हणला, किंवा रॅशनल नंबरचा म्हणला, संपणार आहेत का? किंवा आकाशातले तुम्ही तारे, स्टार मोजा म्हणलं, ते तरी संपणार आहेत का? ते पण असंख्य आहेत, इनफायनाईट आहेत. त्यांना पण काय म्हणायचं? इनफायनाईट सेट. अशा प्रकारे आपल्याला 4 सेट आहेत. मित्रांनो याच्यानंतर आणखी आपल्या पुस्तकात जी उदाहरणं दिली आहेत ते पण आपण बघूया. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.2 पण बघूया. आपल्या पुस्तकामध्ये एक प्रश्न दिला आपल्याला, काय? क्लासिफाय इंटू फायनाईट ऑर इनफायनाईट सेट. म्हणजे दिलेले जे सेट आहेत आपल्याला ते पहिल्यांदा आपल्याला लिस्टिंग मेथडनं लिहायचे आणि त्यांच्या आपल्या एलिमेंटवरून ठरवायचं की इनफायनाईट आहेत का इनफायनाईट, म्हणजे त्यांचे घटक निश्चित आहेत, लिमिटेड आहेत का अनलिमिटेड आहेत. सिंपल आहे मित्रांनो. काय? बघा पहिला काय सेट म्हणते? ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. म्हणजे एक्स हा नॅचरल नंबर आहे, म्हणजे ते 1 2 3 4 5 असे सुरू होणार, बरोबर. पुन्हा काय म्हणते? पण एक्स इज अन ऑड नंबर. मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला कन्फ्यूज न होण्यासाठी पहिल्यांदा नॅचरल नंबर लिहून घेऊ. बघा 1 2 3 4 5 6 7 8 सो ऑन. तुम्हाला माहिती इनफायनाईट आहेत नॅचरल नंबर. बघा आता एक्स हा नॅचरल नंबर आहे, ठीक आहे, पण पुढे कंडिशन दिली एक्स हा ऑड नंबर आहे. ऑड म्हणजे विषम, माहिती आपल्याला. मग आता मित्रांनो आपल्याला नॅचरल नंबर मधले फक्त ऑड घ्यायचे. बघा सुरुवात करूया. चला काय देऊ? सेटचं नाव देतो मी. ए काय? ए आहे. ए कर्ली ब्रॅकेट. काय बाबा? 1 पासून सुरू. 1 3 5 7 9 11 13. मित्रांनो पुढं 15 आहे, 17 आहे, 19 आहे, 21 आहे. संपणार आहेत का ऑड नंबर? ऑड नंबर पण इनफायनाईट आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो मी इथं डॉट डॉट देणार. मित्रांनो इथं घटक निश्चित आहेत का? लिमिटेड आहेत का घटक? घटक लिमिटेड आहेत का? नाहीत. मग काय झाला? हा इनफायनाईट झाला. घटक इथं अनलिमिटेड आहेत ना, अनलिमिटेड म्हणजे इनफायनाईट. मग मी इथं काय देणार मित्रांनो? उत्तर बघा, इनफायनाईट सेट. काय? इनफायनाईट सेट. पुन्हा मित्रांनो आता पुढील बघा, सेकंड क्वेश्चन काय म्हणतो बघा, सेट बी इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. इथे पण एक्स नॅचरल नंबर आहे, म्हणजे येणारा घटक हा आपला नॅचरल नंबरच येणार आहे. पण पुढे कंडिशन दिली काय? 3x - 1 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला ह्या इक्वेशन मधून एक्स ची व्हॅल्यू काढायची. काय? ह्या इक्वेशन मधून. पहिल्यांदा आपण इक्वेशन सॉल्व्ह करून घेऊया. बघा चला, 3x - 1 इज इक्वल टू 0, बरोबर. आता इक्वेशन तर आपल्याला सोडवते. इक्वेशन सोडवणं म्हणजे काय? त्या दिलेल्या इक्वेशन मधील व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणं. व्हेरिएबल कोणतं मित्रांनो? एक्स हे व्हेरिएबल आहे. बघा आता एक्स ची व्हॅल्यू काढायची, बाकीचा बेरीज वजा बकीतला जे माल आहे ते बाहेर पलीकडे फेकून द्यायचं. बघा 3x बरोबर, इकडे 0 आहे मित्रांनो, -1 इकडे जाऊन काय होणार? +1 होणार, म्हणजे 1 होणार. आता x चीच किंमत काढायची. राहिले किती? 3 राहिले. आता x आणि 3 मध्ये रिलेशन कोणतं मित्रांनो? मल्टिप्लिकेशनचं, गुणाकाराचं. बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यावरती काय होत असतं? विरुद्ध होतं. मल्टिप्लिकेशनच्या विरोधात काय असतं? डिव्हिजन. बघा x इज इक्वल टू 1/3 आलं उत्तर. x ची किंमत किती आली मित्रांनो? 1/3, 1/3. पण मित्रांनो आपल्याला काय म्हणलं होतं? x हा नॅचरल नंबर म्हणलं होता. मित्रांनो नॅचरल नंबर मध्ये 1/3 असते का? नसतंय, बरोबर आहे. मग मी काय लिहिणार सेट मित्रांनो? सेट बी काय लिहिणार मी?
एम्प्टी, काहीच नाही याच्यामध्ये. बीची व्हॅल्यू आपलं काय, एक्सची व्हॅल्यू काय आली 1/3, पण ते काय म्हणते नॅचरल नंबर येते. नॅचरल नंबर आहे का हा, म्हणजे आपण घेऊ शकतोच का सेटमध्ये, नाही. म्हणजे मित्रांनो इथं किती आले, नल सेट आला, एम्प्टी सेट आला, काहीच नाही. पण मित्रांनो आपल्याला विचारलं हा फायनाईट आहे का इनफायनाईट आहे, आपल्याला दोन्हीच उत्तर द्यायचे. ते म्हणले नाही आम्हाला की एम्प्टी सेट सांगा किंवा नल सेट सांगा. पण मित्रांनो काहीच नाही हे पण एक लिमिटेड गोष्ट आहे ना. अनलिमिटेड म्हणजे काय, किती पण. काहीच नाही म्हणजे पण एक लिमिट आहे ना. काहीच नाही बाबा माझ्याकडं काहीच नाही, पण ती पण एक लिमिट आहे ना. म्हणजे हा पण कोणता झाला, फायनाईट सेट झाला. त्यानंतर मित्रांनो पुढील बघा काय म्हणतं, सेट सी इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. इथे पण एक्स नॅचरल नंबरच आहे, पण काय म्हणतंय एक्स इज डिव्हिजिबल बाय 7, म्हणजे तो 7चा मल्टिपल आहे, 7च्या पाड्यातली संख्या. डिव्हिजिबल म्हणजे काय, त्यानं 7नं त्या संख्येला भाग गेला पाहिजे, एवढंच आहे. बघा 7नं भाग जाणाऱ्या संख्या कुठून होतात, 7 1 7, पाडायला यायचं सोप्यात सोबत. 7नं भाग जाणाऱ्या संख्या 7च्या पाड्यात असतात. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, बरोबर. चला लिहूया. काय सेटचं नाव मित्रांनो, सी आहे. चला 7 पासून सुरू करूया. 7 14 21 28 35 42. मित्रांनो संपतेल का, 7चा पडा संपत असते का, 10 पर्यंतच नसतो 7चा पडा. किती पण 7 गुणिले 100, 7 गुणिले 1000 ही संपतेल का संख्या, 7च्या पुढील संख्या संपतील का, नाही. म्हणजे मी काय लिहिणार इथे मित्रांनो, सो ऑन, बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो इथले घटक कसे झाले, अनलिमिटेड घटक झाले. अनलिमिटेड घटक म्हणल्यावर कोणता आहे तो आपला, इनफायनाईट सेट. उत्तर काय आलं, इनफायनाईट सेट. मित्रांनो आता 5वे एक्झाम्पल आहे. मित्रांनो 4थं एक्झाम्पल का घेतलं नाही आपल्याला, नंतर घ्यायचे स्पेससाठी बरं का. बघा 5वे एक्झाम्पल काय म्हणते बघा, सेट ई इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इंटीजर. इंटीजर म्हणजे काय मित्रांनो, बघा माहिती ना तुम्हाला, पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर आणि 0. ते बघ आधी लिहून दाखवतो तुम्हाला, काय अडचण नाही. चला हे 0 मध्ये पुन्हा राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर असतात, इकडे इनफायनाईट 4 5 6 असेल हा. पुन्हा इकडे -1 -2 -3 -4 -5, इकडे पण इनफायनाईट असतात बघ. इंटीजर तुम्हाला माहिती. पण पुढं काय म्हणलंय, एक्सचा वर्ग 100 आहे. किती, एक्सचा वर्ग 100 आहे, एक्सचा स्क्वेअर 100 आहे, बरोबर. आता मित्रांनो आपण जर तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगतो बरं का, एक्स लीग म्हणजे टेक्निकल मेथड काय बघा, आपल्याला काय काढायची, एक्सची किंमत काढायची. मग बोथ साईडचा आपण स्क्वेअर रूट घेणार. बघा काय होणार, स्क्वेअर रूट घेतल्यावर इथं एक्स राहील आणि इकडं 100 स्क्वेअर रूट मध्ये जाईल. मित्रांनो स्क्वेअर रूट घेतात आपण, बरोबर आहे, म्हणजे प्लस मायनस येणार, बरोबर. आता बघा एक्सच्या किमती काय येणार मित्रांनो, 100चं स्क्वेअर रूट किती येतं, 10. एक तर +10 किंवा -10, बरोबर. मित्रांनो कधीही एक्सच्या दोन किमतीचा स्क्वेअर रूट काढल्यावर बरं का. आता काय येतात बघा, आता मी 10 × 10 केलं, किती 10 × 10 किती येतंय, 100 येतंय. आणि -10 म्हणजे -10 × -10 जर केलं तर किती येणार मित्रांनो, बघा 100 तर 100 येणार, पण हे मायनस मायनस काय होत असतात, प्लस होत असतात, बरोबर. याच्यामुळे आपल्या एक्सच्या किती किमती येतात, +10 आणि -10, बरोबर. मग आता मी सेट काय लिहिणार मित्रांनो, सेट ईच काय लिहिणार बघा, -10 आणि +10 झालं मित्रांनो, आलं. आता ह्याच्यामध्ये एलिमेंट किती आले, ई सेटमध्ये 2 आले. 2 कसे लिमिटेड आहेत, म्हणजे कोणता झाला हा, फायनाईट सेट झाला. कोणता झाला, फायनाईट सेट. त्यानंतरचं एक्झाम्पल बघूया. आता आपलं जे राहिलेलं एक्झाम्पल होतं 4थं आणि 6वं, बरोबर, ते आता बघूया. बघा आता मित्रांनो नीट लक्ष द्या, सिंपल गणित आहे, फक्त किती सिंपल आहे बघा. काय म्हणते बघा, D इज द सेट ऑफ ऑल A, B सच दॅट A, B बिलॉंग्स टू कॅपिटल W म्हणजे काय, होल नंबर. पुन्हा काय म्हणते पुढे, होल नंबर आपल्याला कळते ना. A + B = 9, म्हणजे A + B ची ॲडिशन 9. म्हणजे काय बाबा, A आणि B च्या अशा व्हॅल्यू काढा की त्यांची बेरीज 9 आली पाहिजे. सिंपल. पहिल्यांदा आपण होल नंबर, म्हणजे आपलं चुकलं नाही पाहिजे, होल नंबर लिहून घेऊ. होल नंबर कुठून असते मित्रांनो, 0 म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 सो ऑन इनफायनाईट. होल नंबर पण संपतात का, नाहीच संपत, बरोबर. मग आता आपल्याला काय काढायचं मित्रांनो, A आणि B ची बेरीज 9 आली पाहिजे. सिंपल. काय आपली कंडिशनच एवढी आहे, A आणि B ची बेरीज 9 आली पाहिजे, बरोबर. सिंपल. आता जोड्या काढायच्या बघा मित्रांनो, बघा
एला जर मी 9 धरलं, किती समजा सिंपल एला आपण 0 धरू, एला मी 0 धरलं, अधिक बी किती येईल मग 9 येईल, बरोबर. 9 आली बेरीज. पुन्हा एला मी 1 धरलं, पुन्हा किती येईल मित्रांनो, बी किती येईल 8 येईल, म्हणजे 9 झालं, बरोबर. पुन्हा 2 लिहिलं, पुन्हा 7, बरोबर 9. पुन्हा 3 धरलं, पुन्हा 6, पुन्हा किती झालं 9. पुन्हा आणखी बघा मित्रांनो, 4 5 9, पुन्हा 5 4 9, बरोबर. पुन्हा 6 3 9, पुन्हा 7 2 9, आणि पुन्हा 8 1 9, आणि 9 अधिक 0 बरोबर 9. आता मित्रांनो तुम्ही म्हणता डबल आल्या, पण मित्रांनो ह्या अलीकडल्या व्हॅल्यू एच्या आहेत, बरोबर आहे. अलीकडल्या व्हॅल्यू कोणाचे आहेत, एच्या आहेत, आणि पलीकडल्या व्हॅल्यू कोणाचे आहेत, बीचे आहेत. म्हणजे हे कॉम्बिनेशन वेगवेगळे आहेत बरं का. बघा इथं 3 अधिक 6 9 होतंय, इथं 6 अधिक 3 9 होतंय, पण इथं एची व्हॅल्यू 3 आहे, बीची व्हॅल्यू 6 आहे. इथं कसं आहे मित्रांनो, हे ए 6 आहे, बी 3 आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक कॉम्बिनेशन वेगळे मित्रांनो. आता ह्याच्या पलीकडे काय होतं का, 9च्या बेरजा होल नंबरमध्ये होतील का, नाही. म्हणजे आपला सेट कसा झाला मित्रांनो, फायनाईट सेट झाला. कसं झालं, लिमिटेड नंबर आहेत ना. बघा आपण सेटच्या फॉर्ममध्ये लिहूया, काय कॅपिटल डी आहे इज इक्वल टू काय बाबा, बघा इथं 0,9, पुन्हा मित्रांनो काय येईल 1,8, पुन्हा 2,7, पुन्हा 3,6, पुन्हा 4,5, पुन्हा 5,4, पुन्हा 6,3, पुन्हा काय मित्रांनो 7,2, पुन्हा 8,1, पुन्हा 9,0. मित्रांनो फिक्स एवढेच एलिमेंट आहेत, लिमिटेड आहेत, म्हणून हा सेट कसा झाला, फायनाईट सेट झाला. काय झाला, फायनाईट सेट. कळलं मित्रांनो. फक्त आपल्याला काय बघायचं होतं, ए आणि बी ची बेरीज 9 आली पाहिजे, एवढंच सिंपल. आता मित्रांनो तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. काय मित्रांनो, सेम तसंच काढायचं आपल्याला, ए आणि बीच्या जोड्या काढायच्यात की ज्यांची बेरीज 11 आली पाहिजे. पण मित्रांनो इथं गेम काय, इथे ए आणि बी ही रॅशनल नंबर आहेत. क्यू म्हणजे काय, रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर तुम्हाला माहिती आहेत की त्यात सगळे इंटिजर तर आले, पण त्यात फ्रॅक्शन पण येतात, बरोबर, अपूर्णांक येतात, पुन्हा डेसिमल फ्रॅक्शन पण येतात, पॉईंट मधल्या संख्या. चला मग आपण जोड्या बघूया किती येतात. बघा हे नॉर्मल आपले 1 अधिक 10 किती मित्रांनो 11, बरोबर. पुन्हा 2 अधिक 9 किती झाले 11, 3 अधिक 8 11, बरोबर मित्रांनो. ह्या तुम्हाला काढता येतात. आपण दुसऱ्या बघूया. बघा आता किती, समजा 10.9 अधिक 0.1 किती आलं 11, पुन्हा 10.8 बरोबर अधिक 0.2 किती आलं 11, पुन्हा 10.7 अधिक 0.3 बरोबर 11. आता मित्रांनो ह्याच्या पुढं बघा. आता असं जर केलं मी 10.18 जर केलं अधिक किती मित्रांनो 0.82 तर किती येईल 11ची येईल. पुन्हा असं केलं मी 10.17 अधिक 0. पुन्हा किती मित्रांनो 8 किती येईल हे 11. अशा प्रकारे मी अनंत जोड्या काढू शकतो रॅशनल नंबरमुळं. मला जर होल नंबर दिले असते तर मी लिमिटेडच काढले असत्या, पण असे रॅशनल पॉईंटमधलं किती काढतात, फ्रॅक्शनच्या पण जोड्या करतात आपल्याला. पुन्हा निगेटिव्ह बी बघा. आता समजा असं केलं मी -1 अधिक 12 बरोबर पण 11, -2 अधिक 13 बरोबर पण 11. म्हणजे अशा मी अनंत जोड्या काढू शकतो, काहीच लिमिट नाही. म्हणजे मित्रांनो हा सेट काय येणार, इनफायनाईट सेट येणार. काय येणार, इनफायनाईट सेट. यानंतर मित्रांनो आता आपला नेक्स्ट पॉइंट आहे इक्वल सेट्स, बरोबर. इक्वल सेट्स. आता इक्वल सेट आपण उदाहरणाच्या साहाय्याने आपण समजून घेऊया. एकदम मी तुम्हाला व्याख्या सांगत नाही. बघा आता पहिला सेट काय मित्रांनो, सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड लिसन. म्हणजे लिसन या शब्दातील लेटरचा त्याचा सेट आहे. सिंपल, सगळ्यांना माहिती मित्रांनो. लिहून घेऊया आपण. बघा पहिल्यांदा सेट लिहून घ्यायचा. काय मित्रांनो, एल आहे, पुन्हा आय आहे, पुन्हा एस आहे, पुन्हा टी आहे, पुन्हा ई आहे, पुन्हा एन आहे. समजलं. आता मित्रांनो दुसरा सेट लिहून घेऊ. हे एकच एक्झाम्पल. काय, वाय इज सच दॅट वाय इज लेटर ऑफ वर्ड सायलेंट, बरोबर. मग ह्याचा पण सेट लिहून घेऊ आपण. काय, सेट बी. काय, एस आय एल ई पुन्हा एन
टी, बरोबर मित्रांनो. आता बघा आपण सेट ए पण लिहिलाय लिस्टिंग मेथडमध्ये, सेट बी पण आपण लिस्टिंग मेथडमध्ये मित्रांनो. त्या दोघांच्या एलिमेंटचं ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा की तुम्हाला काय वाटतंय. बघा मित्रांनो, याच्यामध्ये यल दिसतंय तुम्हाला, इथं पण यल दिसतंय, बरोबर. यल आहे, यल आहे, पुन्हा इथं आय आहे, इथं आय आहे, पुन्हा इथं एस आहे, पुन्हा इथं एस आहे, पुन्हा इथं टी आहे, पुन्हा इथं टी आहे, पुन्हा इथं ई आहे, पुन्हा इथं ई आहे, पुन्हा इथं एन आहे, इथं एन आहे. म्हणजे काय झालं मित्रांनो, दोन्ही सेट मधले सर्व एलिमेंट सारखे आहेत, सेम आहेत, आयडेंटिकल आहेत, बरोबर. आयडेंटिकल म्हणजे पण इक्वल, बरोबर. म्हणजे बघा या ए मधले पण एलिमेंट तेच आहेत जे बी मध्ये आहेत. मित्रांनो, क्रमाचं काही घेणं नाही, तुम्हाला सांगितलं यातल्या ऑर्डरचं काही अडचण नाही, एलिमेंट सगळे सेम आहेत का नाही. जेव्हा दोन्ही घटकातील दोन्ही संचामधील दोन्ही सेटमधील एलिमेंट सेम असतील, इक्वल असतील, तेव्हा त्या सेटला इक्वल सेट्स म्हणायचं. काय म्हणायचं? इक्वल सेट. आणि ते दाखवायचं कसं मित्रांनो, ए इज इक्वल टू बी. सिंपल आहे का नाही मित्रांनो, ए इज इक्वल टू बी. का बाबा, त्यांचे सर्व एलिमेंट सेम आहेत. आता मित्रांनो दुसरं एक्झाम्पल बघूया. काय म्हणते बघा, एक्स इज सच दॅट एक्स इज ट्वाइस ऑफ एन, म्हणजे दोनचा मल्टिपल आहे, दोनच्या पटीतला आहे, दोनच्या पाड्यातला आहे. पण कसं, ह्यातलं जे एन आहे छोटं एन ते नॅचरल नंबर आहे, म्हणजे तिथं दोनच्या पटीत कसं घ्यायचं, बे एक बे, 1 2 3 4 असेच घ्यायचे, म्हणजे गुणाकार, बरं का. एन बरोबर हे जे एन आहे का ते आपलं 1 2 3 4 5 असंच घेता येते, बरं का. त्याच्यात वेगळं घेतात नाही, निगेटिव्ह मध्ये घेतात नाही, शून्य घेतात नाही. आणि पुन्हा काय म्हणतोय, जे आपलं येणारं उत्तर आहे ते 0 पेक्षा मोठं असलं पाहिजे आणि 10 पेक्षा लहान किंवा बरोबर असलं पाहिजे. सिंपल. आता दोनच्या पटीतलं काय काय असतं मित्रांनो, बघा लिहूया. ए बरोबर काय, बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंच 10. पुन्हा काय म्हणते, 10 पेक्षा मोठं लिहायचं नाही, आपण 10 वर संपूया. झाला सेट ए. आता सेट बी बघूया. काय म्हणते बघा, वाय इज अन इवन नंबर, बरोबर. वाय काय आहे, इवन नंबर आहे, समसंख्या आहे. पण कुठली बाबा, 1 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान किंवा बरोबर. म्हणजे 1 पेक्षा मोठी किंवा बरोबर, 10 पेक्षा लहान किंवा बरोबर. लेस द काय मित्रांनो, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन इक्वल टू दिलंय, बरोबर. सेट लिहूया मित्रांनो. बी इज इक्वल टू काय बाबा, समसंख्या कोणत्या, 2 4 6 8 10. 10 पर्यंतच बरं का मित्रांनो, 10 पर्यंत दिले आपल्याला. बघा दोन्ही सेटचे एलिमेंट सेमच आहेत का नाही, दोन्ही आयडेंटिकल आहेत, सारखे आहेत. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे, इथं 4 आहे, इथं 6 आहे, इथं 6 आहे, इथं 8 आहे, इथं 8 आहे, इथं 10 आहे, इथं 10 आहे. काही अडचण आहे का, नाही. म्हणजे काय झालं, सेट ए इज इक्वल टू सेट बी, म्हणजे हे पण सुद्धा इक्वल सेटचं उदाहरण आहे. पुन्हा मित्रांनो एक्झाम्पल थर्ड. काय बघा, डायरेक्ट दिलं आपल्याला, काय करायचं ना. बघा सेट ए चे घटक काय आहेत, 1 2 3, आणि सेट बी चे घटक काय आहेत, 1 2 3 4. मित्रांनो इथं 1 आहे, इथं 1 आहे, काय अडचण नाही. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे. पण मित्रांनो इथं 4 आहे, तिकडं नाही ना. म्हणजे दोन्ही सेट मधले एलिमेंट सेम आहेत का, टोटल एलिमेंट सेम आहेत का, नाहीत. म्हणजे हे दोन सेट इक्वल नाहीत, ही नॉट इक्वल, बरोबर का. नॉट इक्वल टू साइन. पुन्हा मित्रांनो अनइक्वल थोडक्यात. पुन्हा चौथं काय, सेट ए काय म्हणते, एक्स इज अ प्राईम नंबर. काय प्राईम नंबर आहे, मूळ संख्या कोणत्यातली, 10 आणि 20 च्या मधली. 10 आणि 20 मधली आपल्याला मूळ संख्या माहिती काय मित्रांनो, बघा सेट ए इज इक्वल टू काय, 11 13 17 and 19, बरोबर. आणि मित्रांनो सेट बी तर आपल्याला ऑलरेडी दिलाय का नाही मित्रांनो. बघा आता इथं 11 आहे, तिथं 11 आहे, इथं 13 आहे, तिथं 13 आहे, इथं 17 आहे, तिथं 17 आहे, इथं 19 आहे, तिथं 19 आहे. म्हणजे सर्व घटक त्यांचे सेम आहेत, आयडेंटिकल आहेत. म्हणजे इथं काय झालं, सेट ए इज इक्वल टू सेट बी. कळालं का मित्रांनो, ज्या घटकांचे सेट समान असतात त्यांना इक्वल सेट म्हणायचं, एवढं सिंपल आहे. याच्यानंतर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 1.2 बघूया. मित्रांनो प्रॅक्टिस सेट 1 मधील पहिला प्रश्न काय म्हणतोय, दिलेले तुम्हाला जे सेट आहेत त्यातील इक्वल सेट आहेत का नाही ते आपल्याला सांगायचे. जर असतील तर जस्टिफाय करायचे, म्हणजे त्याचं कारण सांगायचं आपलं, बरोबर. आता मित्रांनो बघा पहिला सेट, इक्वेशन दिलं की आपण इक्वेशन सोडून घ्यायचं आणि त्याचे एलिमेंट ठरवायचे, बरोबर. काय बघा इक्वेशन काय, 3x - 1 इज इक्वल टू 2. पुन्हा काय येणार मित्रांनो, -1 तिकडे जाऊन काय होणार, +1, म्हणजे 3x इज इक्वल टू 3. पुन्हा x बरोबर काय येणार, 3 अपॉन हे मल्टिप्लाय मधले 3 इकडं डिव्हिजन मध्ये जाणार,
3/3 होणार, म्हणजे एक्स बरोबर काय आलं 1 आलं. म्हणजेच मित्रांनो एक्सची व्हॅल्यू 1 आली. आपल्याला काय सेट एक्सचाच आहे. मग सेट ए काय झालं मित्रांनो आपला ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1. बरोबर एवढंच येणार आहे. पुन्हा आता मित्रांनो बघा सेट बी. सेट बी काय म्हणतो बघा, एक्स इज अ नॅचरल नंबर, म्हणजे एक्स हा नॅचरल नंबर आहे, तो 1 पासून सुरू होणार आहे. बट एक्स इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. मित्रांनो जगात अशी एकच संख्या आहे जी मूळही नाही, जी संयुक्तही नाही, जी प्राईमही नाही, जी कंपोजिटही नाही. कोणती? एक. सर्वांना माहित पाहिजे. म्हणजे सेट बी काय येणार मित्रांनो 1. बरोबर सेट बी पण आला. आता सेट सी बघा, सेट सी काय म्हणतोय, एक्स इज अ नॅचरल नंबर, म्हणजे नॅचरल नंबर 1 पासून सुरू होणार आहे. पण पुढे काय म्हणते, एक्स हा 2 पेक्षा लहान आहे. 2 पेक्षा लहान असणारा नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कुठून सुरू होतात 1 2 3 4, पण 2 पेक्षा लहान असणारा एकच आहे. म्हणजे सेट सी काय येणार मित्रांनो 1. मित्रांनो आता तिन्ही सेट बघा, सेट ए, सेट बी, सेट सी, या तिघातील एलिमेंट सेम आहेत का नाही बघा. ए मध्ये 1 आहे, बी मध्ये 1 आहे, सी मध्ये 1 आहे. वेगळं काही आहे का? नाही. म्हणून काय लिहायचं मित्रांनो, ऑल एलिमेंट्स इन सेट ए, सेट बी अँड सेट सी आर आयडेंटिकल. काय? आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे एकच आहेत, सेमच आहेत. बरोबर आहे का? सेम आहेत का? म्हणून देअरफॉर सेट ए इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू सेट सी. अशा पद्धतीने आपण परीक्षेत लिहायचं. यानंतर आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. मित्रांनो क्वेश्चन 2 काय म्हणते बघा. क्वेश्चन 2 मध्ये पण आपल्याला दिलेलं आहे की कोणते इक्वल सेट आहेत आणि त्यांचं कारण सांगायचं आपल्याला. सिंपल पहिल्या प्रश्नासारखंच मित्रांनो. काय बघा, सेट पहिला काय म्हणतोय, इवन प्राईम नंबर्स. इवन प्राईम नंबर आपण कितीदा बघितलं मित्रांनो, इवन प्राईम नंबर एकच आहे, तो पण कोणता 2. म्हणजे सेट ए काय मित्रांनो, सेट ए आपला आला 2. बरोबर. पुन्हा सेट बी काय म्हणतोय, आपल्याला एक इक्वेशन दिले, त्या इक्वेशनवरून एक्सची व्हॅल्यू काढायची, पुट करायची. बघा चला इक्वेशन सोडूया. 7x - 1 इज इक्वल टू 13. हे -1 इकडे जाणार, +1 होणार. 7x इज इक्वल टू 14, x इज इक्वल टू 14. आता 7 इकडे गुणाकार करतात, इकडे भाग करत, x इज इक्वल टू 2. किती आलं? x ची किंमत 2 आली. सिंपल. म्हणजे सेट बी काय झाला मित्रांनो 2च झाला. मित्रांनो आता बघा दोन्ही सेटचे काय आहेत मित्रांनो, एलिमेंट सेम आहेत, आयडेंटिकल आहेत का? आहेत तर आहेत. बरोबर. इकडे पण 2 आहे, इकडे पण 2 आहे. मग मी कारण काय लिहिणार, गिव्ह रिझन काय देणार मित्रांनो, ऑल एलिमेंट्स इन सेट ए अँड सेट बी आर आयडेंटिकल. Therefore सेट ए इज इक्वल टू सेट बी. संपलं मित्रांनो, एवढंच लिहायचं. बरोबर. आता प्रश्न तिसरा काय म्हणतोय, खालीलपैकी कोणते सेट एम्प्टी सेट आहेत. बरोबर आहे. एम्प्टी सेट म्हणजे ज्याच्यात काहीच नाही. बरोबर. आणि वाय का, त्याचं कारण पण द्यायचे आपल्याला. बघा बघा सेट पहिला काय म्हणतोय, ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. नॅचरल नंबर कुठून सुरू होते, 1 2 3 4 5 6. बरोबर. पण ते काय म्हणतंय, 0 पेक्षा लहान स्मॉल नॅचरल नंबर सांगा. आहे का मित्रांनो 0 पेक्षा स्मॉल? नाही. म्हणजे सेट ए काय येणार आपला, एम्प्टी सेट येणार, काहीच येणार नाही. किंवा आपण त्याला 5 पण लिहू शकतो. पुन्हा आता मित्रांनो सेट बी बघूया. सेट बी काय म्हणते बाबा, इक्वेशन दिले एक्सचा वर्ग 0. मित्रांनो कोणत्या संख्येचा वर्ग 0 आहे, कोणत्या संख्येचा स्क्वेअर 0 आहे, 0चा स्क्वेअर 0 आहे फक्त. म्हणजे काय येणार मित्रांनो, सेट बी इज इक्वल टू काय येणार 0. बरोबर. आता बघा मित्र तिसरं एक्झाम्पल काय म्हणते, काय दिले ते इक्वेशन दिले 5x - 2 इज इक्वल टू 0 आणि पुढे कंडिशन दिली, जे येणारं उत्तर आहे आपलं ते नॅचरल नंबर असलं पाहिजे. एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. बरोबर. पहिल्यांदा आपण इक्वेशन सोडून घेऊया. चला 5x - 2 इज इक्वल टू 0. मित्रांनो आता एक्सची व्हॅल्यू काय येईल बघा मित्रांनो, 5x इज इक्वल टू 2, पुन्हा x इज इक्वल टू 2/5. मित्रांनो बघा एक्सची किंमत काय आली
2/5 मित्रांनो नॅचरल नंबरमध्ये असले फ्रॅक्शन असतात का तिथं सरळ सरळ 1 2 3 4 असं असतं ना म्हणजे नॅचरल नंबर आहे का इथं काय दिलं आम्हाला नॅचरल नंबर पाहिजे म्हणजे सेट सी मध्ये काहीच घटक येणार नाही मग मी सेट सी कसं लिहिणार बघा एम्प्टी आपल्याला काय विचारले कोणते सेट एम्प्टी आहेत बघा सेट ए एम्प्टी आहे सेट सी एम्प्टी आहे सेट बी आहे का एम्प्टी मित्रांनो त्यात शून्य आहे म्हणजे काहीतरी आहे तो रिकामा नाही म्हणजे हा एम्प्टी सेट नाही आता याचं कारण काय लिहिणार मित्रांनो सेट ए is the empty set because it does not have any element बरोबर सेट त्याचं तीनचं पण तसं लिहिणार काय सेट सी डज नॉट हॅव एनी एलिमेंट बरोबर पुन्हा आता सेट बीचं काय लिहिणार मित्रांनो याच्यामध्ये एक एलिमेंट आहे ना हे सेट सिंगलटन झाला काय सिंगलटन सेट झाला हा एम्प्टी नाही याच्यामध्ये का नाही एक एलिमेंट आहे एलिमेंट असला म्हणजे तो एम्प्टी सेट नसतो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण मित्रांनो प्रॅक्टिस सेटचा लास्टचा क्वेश्चन नंबर 4 बरोबर मित्रांनो काय म्हणतंय खालील दिलेल्या सेटपैकी फायनाईट कोणता आणि इनफायनाईट कोणता हे ओळखायचंय आणि त्याचं रिझन द्यायचंय रिझन सिंपल असते मित्रांनो बघा पहिल्यांदा आपण पहिला सेट बघू काय म्हणतंय x इज लेस दॅन 10 म्हणजे 10 पेक्षा लहान आपले घटक आहेत एलिमेंट आहेत बरोबर पण कोणते x इज अ नॅचरल नंबर कुठून सुरू होते मित्रांनो 1 2 3 पासून फक्त 10 पेक्षा लहान घ्यायचं आपली लिमिट दिली लिहूया सेट आपण काय सेट ए इज इक्वल टू काय 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर आहे मित्रांनो संपलं म्हणजे आता ह्याचं कारण आता फायनाईट आहे लिमिटेड आहेत ना एलिमेंट काय आहेत लिमिटेड आहेत मग हे कोणता सेट झाला मित्रांनो हा झाला फायनाईट कोणता झाला फायनाईट तुम्ही वहीत लिहिताना फक्त नीट लिहा ह्याचं कारण काय देणार बिकॉज सेट ए कंटेन्स लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट काय तुमच्या भाषेत पण लिहा काय सेट ए किंवा सेट ए हॅज लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स सो इट इज फायनाईट सेट झालं एवढंच बरोबर लिहून दाखवतो एकाचं मी रिझन बरं का सेट ए have किंवा has limited number of elements therefore set A is infinite set कळलं मित्रांनो सिंपल असंच बाकीचे पण लिहायचं आता मित्रांनो सेट बी काय म्हणते वाय इज काय म्हणते वाय इज लेस दॅन -1 वाय इज लेस दॅन -1 वाय इज अन इंटिजर काय म्हणते -1 पेक्षा लहान आहे ती वाय फक्त ती काय आहेत इंटिजर बघा मित्रांनो इंटिजर म्हणलं की डोक्यात डायरेक्ट नंबर लाईन आणायची बघ चला नंबर लाईन आणली मी काय मित्रांनो 0 इकडे +1 +2 +3 +4 इकडं -1 -2 -3 -4 काय म्हणते मित्रांनो 1 पेक्षा लहान आहे -1 पेक्षा बघा इकडे डाव्या साईडला जसं जाताल तुम्ही ते सगळे लहान असतात मित्रांनो हे संपत्तीत का कुठं संपत्तीत काही निगेटिव्ह नंबर संपत नाहीत आणि ते सगळे -1 पेक्षा लहान असतात सिंपल आहे मित्रांनो मग मी त्या बीचा सेट काय लिहिणार मित्रांनो बघा आता बीचा सेट काय -2 -3 -4 -5 पुढं इनफायनाईट संपणार का नाही मित्रांनो हा सेट काय झाला इनफायनाईट सेट झाला कसं झाला इनफायनाईट संपतच नाही ना मग याचं कारण काय लिहिणार सेट बी हॅज अनलिमिटेड एलिमेंट्स काय सेट बी हॅज अनलिमिटेड एलिमेंट सो सेट बी इज इनफायनाईट सेट सिंपल आता सेट सी बघूया काय मित्रांनो सेट सी काय सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल म्हणजे काय दिलाय तुमच्या 9वीलाच आहेत तुम्ही 9वीच्या वर्गातील मुलांचा संच बरोबर आहे म्हणजे विद्यार्थ्यांचा संच तुमच्यावर फिक्स विद्यार्थी असतील ना 80 असतील 67 असतील 52 असतील 15 असतील काय जे असतील बरोबर फिक्स आहेत का नाही म्हणजे काय लिहिणार मी याचं उत्तर फायनाईट सेट याचं काय लिहिणार फायनाईट सेट का बाबा बिकॉज इन एव्हरी क्लास देर इज अ लिमिटेड नंबर ऑफ स्टुडंट अनलिमिटेड कोणत्याच वर्गात नसतात त्यानंतर चौथं सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज म्हणजे तुमच्या गावातील लोकांचा सेट लिहायचा तुमच्या गावात पण फिक्स लोक असतात ना का किती असतील नसतील ना लिमिटेड 1000 असतील 10,000 असतील लाख असतील 2 लाख असतील 10 कोटी असतील आपल्या देशामध्ये पण लिमिटेडच असतील ना म्हणजे हे पण काय झालं मित्रांनो फायनाईट सेट झालं
फायनाईटला हे कारण लिहून टाकायचं आणि इनफायनाईटला मी सांगितलेलं बरं का. पुन्हा काय, सेट ऑफ ॲपॅरेटस इन लॅबोरेटरी. ॲपॅरेटस म्हणजे जे आपले प्रयोगशाळेमधले लॅबोरेटरीमध्ये जे प्रयोग करायला आपले जे असतात का, म्हणजे काय म्हणतात ॲपॅरेटस साहित्य, तर ते लिमिटेड असतात का अनलिमिटेड असतात? लिमिटेड असतात ना. फिक्स एका रूममध्ये एका शाळेमध्ये बसतात तेवढंच असेल, फिक्स असतात, नावं त्यांची फिक्स असतात, तेवढंच लागतात आपल्याला. म्हणजे ते काय झाले, लिमिटेड झाले. म्हणजे हे काय झालं, फायनाईट झालं. हा सेट सुद्धा काय झाला, फायनाईट झाला. पुन्हा मित्रांनो, सेट ऑफ होल नंबर्स. सर्वांना माहिती मित्रांनो, नॅचरल नंबरचा सेट पण इनफायनाईट आहे, होल नंबरचा पण इनफायनाईट आहे, पुन्हा रॅशनल नंबरचा पण इनफायनाईट आहे. होल नंबरचा पण इनफायनाईट असणार, बरोबर. होल नंबरचा सेट काय झाला, इनफायनाईट. काय मित्रांनो, इनफायनाईट. तसंच रॅशनल नंबरचा तर तुम्हाला माहिती मित्रांनो, क्यूचा काय इनफायनाईटच असतो. अशा प्रकारे आपलं प्रॅक्टिस सेट 1.2 संपलेला आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पुढील प्रॅक्टिस सेट व इतर कन्सेप्ट्स बघूया. धन्यवाद.